काय मग तुम्ही सुद्धा सर्व प्रकारचे भजे खाऊन थकून गेलात तर आज हे मस्तपैकी चायनीज म्हणा, इंडियन म्हणा, असे मस्तपैकी मक्याचे भजे किंवा कॉर्न पकोडा म्हणू शकता. इतके सुंदर झालेले होते आणि इतके चवीला छान. तर हे पकोडे तुम्हाला सुद्धा करायचे आहेत, खायचे आहेत आईच्या पद्धतीचे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक मात्र नक्की करा. आणि तुम्ही बघू शकता इतके मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत झालेले होते. तर खूप खायला छान आणि पुढीत गेल्यानंतर तुम्हाला कळेलच याचा आवाज किती छान येत आहे खाते वेळेस. तर ते नक्की तुम्हीही करून बघा आणि कसे झाले होते ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ना कशा आहात मग सर्वजण? मजेतच असाल. तर सध्या आता आपल्याला सुगी ह्याचीच आहे, तर त्यामुळे चला म्हटलं सुगीसारखंच करावं. आणि माझे पहिला व्हिडिओ कॉर्न चाटचा आणि पुन्हा करटुलेच्या भाजीचा घातलेला आहे, त्याला भरपूर प्रेम आणि भरपूर सपोर्ट दिला आहे तुम्ही. तसाच सपोर्ट ह्यासुद्धा व्हिडिओला नक्की द्या. आणि हे बघा आई आज तुम्हाला एकदम छान गावाकडच्या टाईपचे मक्याचे पकोडे म्हणा, भजे म्हणा, काही म्हणा, पण आईच्या पद्धतीचे आहेत. नक्की करून बघा. आणि आता बघा आई मस्तपैकी स्वीट कॉर्न सोलून घेत आहे. रविवार संडे म्हणलं की मुलांना काहीतरी नवीन पाहिजे राहते, त्यामुळे चला म्हणून आईनं म्हणली छानपैकी. हे बघा इतके सुंदर मक्के आहेत. काल शनिवार होतं, काल शनिवारचं बाजार मस्तपैकी मक्के आणलेले आहेत. आणि छानपैकी आता मक्यांना आपण कसंही आपल्याला ह्यांना वाटून घ्यायचं आहे, म्हणजे तर थोडंसं फार असं वाटून घ्यायचं आहे. तर ह्याला कापून घेऊया आपण. हे बघा 5 आणले होते मक्के, 2 ठेवले आहेत, 2-3चं करत आहोत आता. हे पहिलं आई असं सोलून घेत आहे. हा मका ना भरपूर उपयोगी आहे. हे खाल्ल्यानं चांगलं राहतं आहे आणि ह्याच्यामधून भरपूर पाण्याचंही प्रमाण मिळते आणि खायला चांगलं लागते आणि मुलांना आवडते. त्यामुळे हे भरपूर करून देत जावा लहान मुलांना. करा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा मका आहे हा. तर चला मग आता आपण ह्याला कापून घेऊया. मी दाखवते कशा प्रकारे कापायचं ते. तर बघू शकता इथं मस्त आपण आईनं म्हणली 4 मक्याचं करूया आपण, 3 मक्के नाही. बघा आता आमचा विजय म्हणतो मी कापून देतो तुला, हाताला हाणून घेशील म्हणून कापून देत आहे बघा त्यानं. हे बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला सांगते असं कापलेलं बरं का, तर त्याच्या मागे जे थोडी थोडी अशी नखं कोणं असतात ना, ते येत नाहीत आपल्या ह्याच्यामध्ये. आणि छानपैकी आपण चांगले राहते ते. कोणं एकदम कडक राहतात, त्यामुळे असं कापून घ्या तुम्ही. आता भरपूर प्रोडक्ट निघालेले आहेत बाजारामध्ये मक्याचे हे दाणे काढायचे, पण तुम्ही कसंही करू शकता. अशी कापण्यामध्ये का तर आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे ह्याला थोडं का होईना, म्हणून असं करून घ्या. आणि हे बघा आम्ही असं करून घेतलेलं आहे. आता आणखी 2 आहेत ते करून घेतो. हे बघा अशा प्रकारे किती छान निघत आहेत, एकदम मस्त. तुम्हाला दाखवते मी. हे बघा अशा पद्धतीने आहे की बघू शकता किती छान निघत आहेत. वाटणामध्ये आईनं मस्त कोथिंबीर आणि मिरची तोडून घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा, हिचं आपण मस्तपैकी वाटण करून घेऊया. आणि इकडे बघा मक्का आम्ही छानपैकी अशा चिरून घेतलेले आहेत. हे सुद्धा आता थोडं थोडं वाटून घेऊया. बघा किती मस्त वाटण केलेलं आहे आईने, बघू शकता तुम्ही. तर आता आपण त्याच जारमध्ये थोडंसं काढलं न काढलं हिरवं मिरचू काही होत नाही, ते त्याच्यातच येणार आहे. आता मक्का वाटून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आता मक्का वाटून घेऊया. बघू शकता आपल्या घरात थोडी वडीलधारी माणसं राहतात, कुणी लहान लेकरं राहतात, त्यांना जास्तही मक्का तोंडात खायला येत नाही, त्यामुळे असं छान बारीकच करा तुम्ही. थोडंसं ओबडधोबड ते राहणारच आहे तसं. तर आपण सर्वच मक्का असं वाटून घेऊया. बघा अशा प्रकारे वाटण झालेलं आहे आपलं. मस्तपैकी असं वाटून घ्यायचं आणि आता दुसराही मक्का टाकून घेऊया. जर आवडत असेल तर सर्व वाटून घेऊन असं इतकंसं बाजूला ठेवा. म्हणलं तर वरून टाकून तुम्ही जर पकोडे बनवला तरी छान होते, तसंही करू शकतात. पण ते मी पहिल्यांदाच थोडेसे असे उघड टाकून घेते थोडेसे, म्हणलं तर त्याच्यामध्ये एकदम कॉर्न पकोडा आहे म्हणूनही वाटते आणि छानही दिसतंय एकदम, म्हणून अशा प्रकारे करायचं. पाणी न टाकता वाटा, म्हणलं तर हे आपोआप पाणी सुटत आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही बिलकुल पाणी न टाकता आणि हळदसुद्धा टाकलेली नाही, तर या मक्याला इतका कलर असतो बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये टाकायचा आपला कांदा चिरून घेतलेला मस्तपैकी. 1-2 कांदे, मी 2 कांदे चिरलेले आहेत. आणि हे बघा हे वाटण टाकून घेणार आहे आई आता मस्तपैकी. आपलं जे हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर, लसूण टाकायला जाऊ नका. तुम्हाला आवडत असले तर टाका, तसंही काही नाही, पण आम्ही टाकलेलं नाही. आणि कोथिंबीर चिरलेली सुद्धा टाकलेली आहे आईनं. आणि जिरा सुद्धा टाकून घेतलेला आहे बघा भरपूरसा. आम्ही व्हेजिटेरियन लोक, आम्ही भरपूर जिरा खातो. आणि ओवा सुद्धा हे बघा भरपूर घेतलेला आहे आईनं. छान राहते एकदम ओवा सुद्धा. आणि हे आहे कॉर्नफ्लोअरचं पीठ, म्हणजे मक्याचंच पीठ आहे हे. त्याच्यामध्ये आई टाकणार आहे बॉन्डिंगसाठी
थोडंसं आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असं अंदाजानं घेणार आहे. तुम्हाला मापासाठी सांगत आहे. तुम्हाला आईला बरोबर कळते की तेवढं घेतलं तर तेवढं चमचभर होतंय म्हणून. आपल्याला लागेल तेवढं पुन्हा आपण टाकू शकतो अजून. हे बघा कॉर्नफ्लोअर पण तसंच आहे, तितकं टाकून घ्यायचं. आणि आता बघूया आपण आईच्या मसाल्याच्या डब्यातून काय काय मसाले जातात बघूया आपण मस्तपैकी. हिरवी मिरची तर पण टाकलेली आहे, तरी थोडीशी लाल मिरची पावडर टाका जी घरचीच आपली साठवणीतली आहे. आणि थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ शकता. इथं आता मस्त आई सर्व मिक्स करून घेणार आहे. बघा तुम्ही त्याला पाणी बिना न पाणी घालताय बघा, त्याच्यातच होतं ते मिक्स. आणि कांदा टाकले ना तर तोटरा बसायचं होत नाही, ते एकदम छान होतात हे कॉर्नचे पकोडे. थोडंसं डाळीचं पीठ आईला टाकावं लागत आहे. बघू शकता तुम्ही एकूण किती लागलं आई सांगते तुम्हाला. म्हणलं तर ह्याचं स्वतःच्या त्याच्या अंगचं पाणी जास्त निघतंय, त्यामुळे त्याला भिजल्यानंतरही जास्त वेळ भिजू देऊ नका, सरळ पकोडेच करायला घ्या. हे बघा आता आलं नाही, हे बघा आता छान आलं बघा, ते बघा आता काही नाही. हां हे बघा आता आलं करण्यासारखं झालेलं आहे. आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. मग आता तळण्यासाठी तेल ठेवूया आणि तळून घेऊया. हे बघा बघू शकता इथं मस्त आईनं लोखंडाची कढई घेतलेली आहे तळण्यासाठी आणि छान तेलही तापून घेतलेलं आहे. बघूया आता पहिल्या घाना टाकून थोडंसं टाकून बघणार आहे आई, आणि ते तापलंय म्हणते आई म्हणत आहे. तर बघूया आता आपण टाकून कशा पद्धतीचे होतात ते. बघू शकता आईनं पहिलं टाकलेलं आहे. बघूया कशा पद्धतीचे होतात. आता तुम्ही कांदा मात्र मिस करू नका, कांदा नक्की टाका. तर इथं बघू शकता किती छान पहिला घाणा निघालेला आहे. आता आई अजून एक दुसरा घाणा आता तुम्हाला सोडून दाखवते. मस्त सोडून घ्या, काही नाही मस्त होतात. हे बघा आई कशा पद्धतीने छान करून घेत आहे. थोडं बॉन्डिंग लागते त्याला, त्यामुळे छान पद्धतीने टाकायचं. आणि इतके सुंदर होतात की नाही, इतके छान व्हायलेले आहेत, कुरकुरीत एकदम मस्त. घरचे सर्वजण आवडीने खातील. हे बघा अशा. तर हे बघा अशा प्रकारे आई सर्व कॉर्न असं सोडून घेते आहे. आणि मग पैकी आपण छान आता ह्याला थोडंसं एकदम तापू द्यायचं. छान तळल्यानंतरच पलटवा, एकदम पलटवायला जातात तर ते तुटून जातील, त्यामुळे थोडंसं घाई करायचं नाही. हे तर इतके चुरचुरीत झालेत ना, मी सांगू शकत नाही इतके. मी आता एक खाऊन बघितलेलं आहे, इतकं चुरचुरीत. हे बघू शकता तुम्ही खूप छान चुरचुरीत. हे बघा मी खाऊन दाखवते. तुम्ही क्रंच बघा त्याचं एकदम चुरचुरीत आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही करा आणि खा आणि मला नक्की सांगा. आता बघा हे पूर्ण आम्ही तळून घेतो. मंडळी तुम्हालाही हे कॉर्न पकोडे तेही आईच्या पद्धतीचे आवडले असतील तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. छान झालेले आहेत कॉर्न पकोडे. तुम्हालाही आवडले तर नक्की करा, खा आणि मला नक्की एक कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.